नमस्कार, मी प्राची घाणेकर. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 6 मार्चला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प मांडताना आर्थिक शिस्त पाळली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. आर्थिक शिस्तीचा भाग म्हणून काही कठोर उपाययोजनाही करणार असल्याचे संकेत फडणवीसांकडून देण्यात आले. हा अर्थसंकल्प सर्व घटकांचा विचार करून तयार केल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील जनतेला काय देतात याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. चांगला अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू. जे मुद्दे माननीय अजितदादांना सगळे मुद्दे या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी जे काही सूचना केल्या होत्या त्या सगळ्या सूचना या आम्ही अंतर्भूत करू आणि जनसामान्यांना दिलासा देत असताना आर्थिक शिस्त देखील राज्याची पाळता आली पाहिजे या दृष्टीनं काही कडक पावलं देखील उचलायची आवश्यकता पडली तर ती देखील आम्ही उचलायला मागे पुढे पाहणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागानं दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे एकात्मिक ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल अॅप विकसित केलंय. दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेमध्ये मिळावा हा यामागे उद्देश आहे आणि यामुळे सेवा वितरणाला डिजिटल गती मिळणार असून दिव्यांगांसाठीचं सेवा वितरण अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. सह्याद्री अतिथीगृह इथं दिव्यांग सहाय्यक पोर्टल आणि मोबाईल अॅपचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीचा सर्वसमावेशक विकास करण्यावर सरकारचा भर असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे असंही ते म्हणाले. महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025-2029 अंतर्गत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. महाएआय इनोव्हेशन सेंटरद्वारे विद्यापीठं, संशोधन संस्था आणि उद्योगांना एकत्र आणून एका डिजिटल सक्षम परिसंस्थेद्वारे शेतकऱ्यांचं जीवनमान सुकर करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेल्या महाविस्तार अॅपवर 30 लाख शेतकरी आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. संपूर्ण शेतीचं क्षेत्र हे एआयच्या आधारावर आपण बदलू शकतोय. शेतीच्या क्षेत्रात वातावरणाच्या बदलाने होणारे जे परिणाम आहेत या परिणामांना सामोरं जायचं असेल, आपल्याला क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चरकडे जायचं असेल तर आपल्याला एआयचा उपयोग करावा लागेल. आज आपण महाविस्तार सुरू केला. 30 लाख शेतकरी महाविस्तारवर आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव शिवनेरीवर साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या. महाराजांची दूरदृष्टी, शिस्तबद्ध प्रशासन आणि लोककल्याणाचा ध्यास हे सारं काही आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील. शिवरायांनी दिलेला स्वाभिमान, धैर्य आणि जनसेवेचा मंत्र आपल्या कार्यातून अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी करण्यात. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत लोकाभिमुख आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं पुढे जाऊया हीच ठाम बांधिलकी सदैव असेल अशा भावना यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी व्यक्त केल्या. 18 पगड जातीच्या तमाम मावळ्यांना एकत्रित करून एक अशी फौज तयार केली ज्या फौजेने स्वराज्याची स्थापना केली आणि छत्रपती शिवरायांनी सांगितलं हे माझं राज्य नाहीये, हे रयतेचं राज्य आहे. मराठी भाषा गौरव दिन जवळ आलेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळानं दुर्मिळ मराठी साहित्याच्या संदर्भात मोठा निर्णय घेतलाय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र, विविध शब्दकोश, ज्ञानकोश अशी मोठी ग्रंथसंपदा डिजिटल स्वरूपात सर्वांसाठी खुली करण्यात आलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. अभिजात मराठी साहित्य सर्वसामान्यांना एकाकी येईल ही आनंदाची गोष्ट आहे असंही ते म्हणाले. या बातम्यांसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. नमस्कार.